विदर्भातील शाळांचा आज पहिला दिवस आहे। शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांवरती मात्र कामाचा भार बघायला मिळतोय। तर बुलढाण्याच्या सिनगाव जहांगीरमधील प्राथमिक शाळेतला हा प्रकार आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे प्राथमिक शाळेवर विद्यार्थ्यांचं स्वागत करतील। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडून। संजय, आपण पाहतोय आज पहिला दिवस शाळेचा, मात्र मुलांना या ठिकाणी कामं करावी लागतात शाळेमध्ये, नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच सजल की बुलढाणा जिल्ह्यातील सिनगाव जहांगीर येथे राज्याचे शिक्षण मंत्री हे दादा भुसे बुलढाण्याच्या सिनगाव जहांगीर येथे विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी प्रवेशोत्सवामध्ये सामील होत आहेत। आणि त्याच अगोदर इथं जी तयारी करण्यात येत आहे ते विद्यार्थ्यांकडून महत्त्वाची कामे करून घेतले जात आहेत। कचरा साफ करणे, शाळा साफ करणे, काही पाण्याच्या बाटल्या उचलून त्यांना तिथे ज्यांच्याकडे उचललं जात नाही, छोटे छोटे लहान मुलं चिमुकल्या यांच्याकडनं कामं करून घेतलं जात असल्याचा प्रकार हा समोर आला आहे। आणि दादा भुसे थोड्या 5-10 मिनिटांमध्ये या शाळेमध्ये पोहोचत आहे। अशा पद्धतीने जर विद्यार्थ्यांचं स्वागत होत असेल तर हा एक प्रश्नच होतो की इथे विद्यार्थ्यांचा कसे वागणूक दिले जाते। विस्तार अपडेट्ससाठी आपण जर बघितलं तर शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याआधी मुलांना कामाला जुंपलेल्या आज शिक्षण मंत्री या ठिकाणी शाळेत येणार आहे आणि त्याआधी या मुलांना कामं करायला लावलेली आहे। त्या ठिकाणी आपण पाहू शकतोय कशा प्रकारे या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ही कामं करावी लागताय, पाण्याच्या बॉटल्स उचलावे लागताय, स्वच्छता करावी लागते। आज शिक्षण मंत्री येणार आणि त्यामुळे खरं तर या ठिकाणी या विद्यार्थ्यांना आता कामाला जुंपण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर ही साम टीव्हीची आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतो। या ठिकाणी आपण पाहतोय मुलांना कामाला जुंपण्यात आलेला आहे। शिक्षण मंत्र्यांचा दौरा होणार आहे आणि शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याआधीच या मुलांना या संपूर्ण शाळेची स्वच्छता करण्यास सांगण्यात आलेलं आहे। मुलं ही शाळेची स्वच्छता करताना आपल्याला दिसतंय, या ठिकाणचा कचरा उचलताना दिसतंय आणि त्यांना अक्षरशः या ठिकाणी शिक्षकच कचरा उचलण्यास सांगताना दिसतंय। ही विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये झाडू मारताना आपल्याला दिसतंय। शिवाय पाण्याच्या बॉटल आणि इतर जी व्यवस्था केली जाते त्या व्यवस्थेमध्ये सुद्धा हे सर्व मुलं जे आहे ते हातभार लावताना आपल्याला दिसतंय। या ठिकाणी शिक्षण मंत्री स्वतः येणार आहे आणि शिक्षण मंत्र्यांच्या दौऱ्याआधी या सर्व चिमुकल्यांना ही कामं करावी लागते। शाळेचा पहिला दिवस असल्यानं मुलांना शाळेत जाण्याची निश्चितच उत्सुकता होती, मात्र त्यांच्या या उत्सुकतेवरती अशा प्रकारे हे विरजन पडलं असल्याचं आपण म्हणू शकतो। कारण शाळेमध्ये या ठिकाणी अध्ययनाचे धडे नाही तर या ठिकाणी स्वच्छता करण्याचं सांगितलं जातंय। संपूर्ण शाळेचा परिसर या विद्यार्थ्यांकडूनच स्वच्छ करून घेतला जातोय। शाळेमध्ये जे काम करणारे शिपाई आहे ते नेमके कुठे गेले आणि त्यांच्याकडून ही स्वच्छता करून न घेता या विद्यार्थ्यांकडून ही स्वच्छता नेमकी का करून घेतली जाते, हा सवाल देखील या ठिकाणी आता उपस्थित करण्यात आलेला आहे।